सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण 38 साइज मध्ये 10 इंचाच्या बाहीचं कटिंग इथे बघणार आहोत। बाही कटिंग करताना सर्वात महत्त्वाचे प्रॉब्लेम जे येतात ते म्हणजे बाहीची घडी कशी टाकायची, त्याचबरोबर कॅफाईट किती टाकायची हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे काय होतं, बाही आपल्याला ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेस आपल्याला बाही कमी पडते, त्याचबरोबर बाहीला चुन्या किंवा घोळ येतात। तर हे प्रॉब्लेम होऊ नयेत यासाठी तुम्हाला आज परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर बघा, बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे, म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे। बंद बाजूकडून आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत, बरोबर। तर बघा, बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची ते टाकून घ्यायची आहे। तर आपण 10 इंचच्या बाहीची इथे कटिंग बघत आहोत, त्यामुळे बाहीची उंची इथे मी 10 इंच घेणार आहे। तर बघा, 10 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि ह्या साईडला सुद्धा 10 इंचावरती एक मार्किंग करणार आहे। तर बघा, इथे पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे, बरोबर। तर आपण इथे अस्तरच्या बाहीचं कटिंग करत आहोत, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। जर तुम्ही साध्या बाहीचं कटिंग करत असाल तर तुम्ही इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, आलं लक्षात। तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर बघा, इथे मी सरळ लाईन ओढून घेतली। तर बघा, आपण इथे काय केलेलं आहे, आपण इथून इथे बघा 10 इंच बाहीची उंची घेतली, बरोबर। तर आपण इथे लिहून ठेवूया बाही उंची, म्हणजे ज्या कोणी माझ्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल। तर आपण इथे बाहीची उंची टाकून घेतली आणि खाली बघा आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। इथे फक्त मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, कारण 1/2 इंच हे अस्तर पलटवण्यासाठी लागत असतं आणि 1/2 इंच हे बाही जोडण्यासाठी लागत असतं, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे बाहीची घडी टाकायची आहे, बरोबर। बाहीची घडी अगदी परफेक्ट कशी काढायची हे तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। कोणत्याही टिप्स आणि ट्रिक्स आपण इथे वापरणार नाही, अगदी सोप्या पद्धतीने इथे बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला मी दाखवते। तर इथे बघा, मी पुढील भागाचं कटिंग इथे घेतलेलं आहे, जसं आपण पुढील भागाचं पेपर कटिंग करतो अगदी सेम इथे मी पेपर कटिंग 38 साइजचं करून घेतलेलं आहे आणि यानुसार तुम्हाला मी बाहीची घडी कशी काढायची हे दाखवणार आहे। तर बघा, इथे मुंडा खोली जी आहे ती मी 6 इंच घेतलेली आहे, तुम्हाला मी टेपने दाखवते मोजून। तर तुम्ही बघू शकता इथे मुंडा खोली मी 6 इंच घेतलेली आहे। यानंतर बघा, इथे मी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर बघा, 38चा चौथा भाग आहे तो 9.5 इंच, म्हणून 9.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जो छाती घेर आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर पूर्ण छाती घेर आलेला आहे 11 इंच, बरोबर। आता आपल्याला 11 इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजेच वजा करायचं आहे। तर किती येतं, 10.5 इंच। तर 10.5 इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे, आलं लक्षात। तर 10.5 इंच आपली बाहीची घडी येणार आहे। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण छाती घेर मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, काही वेळा आपण इथे छाती घेर चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन सुद्धा घेत असतो, बरोबर। त्यावेळेस काय करायचं आहे, पूर्ण जो छाती घेर आहे तुम्हाला मोजून घ्यायचा आहे, बघा या पद्धतीने। आता बघा, इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, त्यामुळे इथे 11 इंच आलेला आहे। तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर तुमचं 11.5 सुद्धा इथे येऊ शकतं। त्यावेळेस काय करायचं आहे, त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे किती येतं, 11 इंच। तर या पद्धतीने तुम्हाला बाहीची घडी काढून घ्यायची आहे। तर आपली इथे बाहीची घडी 10.5 इंच आलेली आहे। आपला पूर्ण जो छाती घेर आहे तो 11 इंच आलेला होता, बरोबर। त्यातून आपण अर्धा इंच मायनस केलं म्हणजे किती आलं, 10.5 इंच ही आपली बाहीची घडी आलेली आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे बाहीची घडी काढण्याची, या पद्धतीने नक्कीच तुम्ही बाहीची घडी अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता। तर आता चला आपण मापे टाकून घेऊया। तर इथे बघा, 10.5 इंचावरती मी बाहीची घडी टाकून घेणार आहे। खाली सुद्धा बघा 10.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पट्टीने सरळ मी लाईन ओढून घेणार आहे। तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण बाहीची रुंदी म्हणजेच बाहीची घडी इथे टाकलेली आहे। तर इथे मी लिहून ठेवते बाही रुंदी। तर इथे आपण बाहीची रुंदी टाकून घेतलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे कॅफाईट टाकून घ्यायची आहे, म्हणजेच
मुंड्यांचे शेप देण्यासाठी आपल्याला ते अंतर घ्यावं लागतं, ते अंतर इथे घ्यायचं आहे. तर ते किती घ्यायचं, तर आपण इथे 38 साईजनुसार बघणार आहोत. बरोबर, ज्या वेळेस तुमच्या बाहीची उंची 5 इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेस आपण बाही उंचीच्या निम्म इथे कॅफाईट घेत असतो. बरोबर, आता इथे आपण 10 इंच बाहीची उंची घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे छाती घेरानुसार इथे कॅफाईट टाकून घ्यायची आहे. तर तुमची कॅफाईट जर 35च्या पुढे असेल तर तुम्ही इथे 3.5 इंच कॅफाईट घ्यायची आहे. 35 इंचाच्या पुढे कितीही तुमचा छाती घेर असू द्या, तुम्हाला इथे कॅफाईट ही 3.5 इंचच घ्यायची आहे. 3.5 इंचच्या पुढे तुम्हाला कॅफाईट अजिबात घ्यायची नाहीये. 3.5 इंच तुम्ही कॅफाईट इथे घेऊ शकता जर छाती घेर 35च्या पुढे असेल तर इथे आपण 38 साईजनुसार कॅफाईट ही 3.5 इंच घेणार आहोत. 35च्या पुढे अगदी कितीही तुमचा छाती घेर असू द्या, तुम्हाला इथे कॅफाईट ही 3.5 इंच घ्यायची आहे. 3.5 इंचच्या पुढे अजिबात घ्यायची नाही. तर बघा दोन्ही साईडला मी 3.5 इंच घेतलेला आहे आणि पट्टीने सरळ लाईन ओढून घेत आहे. तर बघा इथे दोन्ही साईडला मी 3.5 इंच कॅफाईट टाकलेली आहे आणि पट्टीने सरळ लाईन ओढून घेतली. आता यानंतर आपल्याला दंडगेराचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथे दंडगेर मी 5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे घेत आहे. आणि बघा इथे आपल्याला या पद्धतीने तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे बघा इथून आपल्याला इकडे 1 इंच घ्यायचं आहे. तर इथे 1 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. तर हे अंतर आपण 1 इंच घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या इथून इथपर्यंत बघा आपल्याला टेपने मोजून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मोजून घ्यायचं आणि टेप फोल्ड करून आपल्याला मध्यावरती खूण करून घ्यायचे आहे. तर बघा आपण ह्या लाईनचा इथे मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्यापासून बघा वरती सरळ आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे या पद्धतीने. लक्षात, आता ही जी लाईन ओढलेली आहे त्या लाईनचे आपल्याला 3 समान भाग येतील असे भाग करून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने मी ते अंदाजे केलेले आहेत, तुम्ही टेपच्या साहाय्याने सुद्धा करू शकता. तर 3 समान भाग येतील असे भाग करून घ्यायचे आहेत. लक्षात, आणि हे जे 3 पॉइंट आहेत बघा 1, 2 आणि 3, ह्या 3 पॉइंट मधून आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत. तर बघा इथून अशा पद्धतीने गोलाकार तुम्हाला वरून शेप द्यायचा आहे इथपर्यंत आणि इथून बघा या पद्धतीने खालून गोलाकार तुम्हाला शेप द्यायचा आहे ह्या पॉइंट पर्यंत. लक्षात, आता यानंतर बघा इथून अशा पद्धतीने गोलाकार इथपर्यंत शेप दिला आणि तिथून बघा आपल्याला खालून गोलाकार शेप इथपर्यंत द्यायचा आहे. तर बघा दोन्ही मुंड्याचे शेप इथे मी व्यवस्थित देऊन घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे मुंड्याचे शेप देण्यासाठी. या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचे शेप दिले तर बाहीला कुठेही चुन्या घोळ येणार नाही. तुमची बाही परफेक्ट फिटिंगला बसणार आहे. तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. तर याचं कटिंग करून घेते. हे जे आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे ते बाहीचं कटिंग परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला अजून कोणकोणत्या मापाचं कटिंग हवं आहे किंवा पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे छान छान युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. बाहीच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या पॅटर्नमध्ये कटिंग पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा, म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर बघा इथे मुंड्याचं शेप व्यवस्थित मी कटिंग करून घेत आहे. तर इथे आपण बाहीचं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा इथे 38 साईजनुसार आपण 10 इंचाच्या बाहीचं कटिंग केलेलं आहे. तर हे जे बाहीचं कटिंग आपण केलेलं आहे ते परफेक्ट आहे की नाही हे तुम्हाला मी चेक करून दाखवते, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की हे पेपर कटिंग परफेक्ट आहे की नाही. तर बघा इथे मी पुढील भागाचं पेपर कटिंग घेतलेलं आहे आणि इथे बघा आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, कारण हे अर्धा इंच आपल्या शोल्डर मध्ये जात असतं, त्यामुळे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. आणि बाही बघा या पद्धतीने ओपन करून
सेंटर पॉईंट जो आहे तो सेंटर पॉईंट आपल्याला त्या पॉईंटवरती ठेवून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आणि जशी आपण बाही जोडतो तशी सेम आपल्याला इथे बाही चेक करून घ्यायची आहे गोलाकार फिरवून. तर बघा अगदी हळूवारपणे इथे मी बाही फिरवून घेत आहे. तर बघा या पद्धतीने हळूवारपणे बाही इथे चेक करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपली बाही आलेली आहे. कुठेही कमी जास्त झालेलं नाही. बघा अगदी व्यवस्थित इथे बाही आलेली आहे. अजिबात इथे बाही कमी पडलेली नाही. तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही बाहीचं कटिंग करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. आपण या कटिंगमध्ये कुठेही फॉर्म्युला वापरलेला नाही किंवा टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा इथे वापरलेल्या नाहीत. अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण बाहीचं कटिंग बघितलेलं आहे. तुम्हाला हे कटिंग कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही जर कमेंट केली तरच मला समजणार आहे, त्यामुळे नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नंतर भेटू असेच एका छानशा व्हिडिओ सोबत.